राळेगाव येथील विश्रामगृह येथे 19 तारखेला युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनात संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर यांच्या उपस्थितीत राळेगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती। शशिम कांबळे यांची नवनियुक्त राळेगाव तालुका अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली। युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या 2025-2026 साठी घोषित झालेल्या राळेगाव तालुका कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्षपदी शशिम कांबळे तर तालुका उपाध्यक्षपदी लोकेश दिवे आणि शंकर पंधरे, सचिवपदी विवेक कुमरे, कार्याध्यक्ष उमेश कांबळे, प्रसिद्धी प्रमुख अरविंद कोडापे, कोषाध्यक्ष बंडू भारसाखळे, राळेगाव शहर प्रमुख सागर हिकरे, सदस्यपदी महादेव टेकाम, खुशाल वानखेडे, जगदीश गोबाडे यांची निवड करण्यात आली। ही निवड युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश भाऊ कचकलवार यांच्या मार्गदर्शनात, जिल्हा प्रमुख लक्ष्मण टेकाडे यांच्या सूचनेवरून उपजिल्हा प्रमुख संजय कारवटकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली। यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे आजी माजी सर्व सदस्य हजर होते। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे यावेळी जाहीर केलं। जनता टाइम जटा टीव्ही चॅनलसाठी निलेश सिडाम, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ। सदस्यपद आणि सचिवपद मला आपल्या पत्रकार संघटनेमध्ये मिळाल्याबद्दल आपल्याकडून ज्या प्रेमाची अपेक्षा होती तो द्विगुणित झाला आहे आणि माझ्याकडे जी जबाबदारी दिली ती मी अतिशय गांभीर्यपूर्वक सांभाळीन याची ग्वाही देतो। संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना सदस्यांचे अभिनंदन करतो। माननीय राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघटना अध्यक्ष गणेश भाऊ कचकलवार यांच्या मार्गदर्शनामध्ये आज दिनांक राळेगाव येथे गेस्ट हाऊसमध्ये हे महिन्याची मासिक मीटिंग आहे आणि जे आपलं तालुका अध्यक्ष बदलण्याचे खूप दिवसापासून सुरू होतं, त्यासाठी आज हे मीटिंग आयोजित केली होती। गणेश भाऊ कचकलवार यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ कारवटकर आणि माजी अध्यक्ष खुशाल वानखेडे यांच्या उपस्थित ही आज पार पडली आणि आमचे मावळते तालुका अध्यक्ष श्री खुशाल वानखेडे यांनी अत्यंत जोमाने आणि खूप जिगरीने आपल्या तालुका अध्यक्षाची धुरा सांभाळली, त्याबद्दल मी त्यांचे सर्व टीमतर्फे आभार व्यक्त करतो। आणि आज रोजी माझ्याकडे तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली, त्या जबाबदारीचे मी अत्यंत काटेकोरपणे पालन करून समोर वाटचालीस प्राधान्य राहील आणि जोमाने कार्य करतो। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.